नमस्कार, मी संदीप माने। आज सातारा येथे मुंबईला चाललेल्या मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी जे आपल्या इथं आता सकाळी वॉकिंग करण्यासाठी सातारमध्ये जे फिरत आहेत लोक, त्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश मामुलकर साहेब आहेत। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव जाधव साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्या मराठा आरक्षण म्हणजे काय, मराठा आरक्षणासंदर्भात शासनाची आणि कायदेशीर काय भूमिका आहे, ते आपल्याला ॲडव्होकेट मंगेश मामुलकर साहेब आपल्याशी बोलतील। मामुलकर साहेब, मराठा आरक्षणाचे काय आणि कायदेशीर बाबी काय अडचणी आहेत ते तुम्ही सांगा। नमस्कार। तर मराठा आरक्षणाबद्दल आपण बघतोय की आता मनोज जरांगे साहेबांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे। त्यामागील पार्श्वभूमी आपण बघितली तर जवळजवळ 2016मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण हा कायदा केला आणि त्यावेळेला त्यांनी 16% आरक्षण देऊ केलं। पण सुप्रीम कोर्टामध्ये 2021ला हे आरक्षण टिकलं नाही। कारण का, ते 50%च्या वरती देता येत नाही असं असंवैधिक उत्तर देऊन सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द केला। पण आम्ही आमच्या समाजानं किंवा मनोज जरांगे साहेबांनी परत आंदोलन सुरू केलं। त्याचं कारण असं की अनेक राज्यात जवळजवळ 10 ते 12 राज्यात भारतामध्ये 50%च्या वरती आरक्षण हे देण्यात येत आहे आणि ती राज्य सरकारची जबाबदारी आहे। सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव जाधव साहेब, त्यांनी मराठा आरक्षणासाठी नेहमी अग्रेसिव्ह भूमिका असते, त्याबद्दल त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया। आता आपण पाहिलं, मुंबई या ठिकाणी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सबंध महाराष्ट्रातील मराठा बांधव मुंबई या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि जरांगे साहेबांनी ज्या पद्धतीनं मागणी केलेली आहे की सरकार रिझर्वेशन देताना कोर्टाच्या किंवा वेगवेगळ्या चौकटी अडकवण्याचं हे काम करत आहे। वास्तविक सरकारची भूमिका ही ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याची नाही असं सध्या तरी दिसतं आहे। परंतु संघर्ष योद्धे जरांगे पाटील यांनी जे ओबीसीतून मागणी केलेली आहे, मराठा समाजाला मिळायला पाहिजे, हीच मागणी योग्य आहे। ह्याच्या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या मागण्या केल्या त्याला सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं बगल दिली। वास्तविक ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाचं हे हक्काचं आरक्षण आहे, त्यामुळं ते कोर्टात टिकणे किंवा न टिकणे ही भूमिका नाही। 50% ऑलरेडी ओबीसीला आरक्षण आहे आणि समाज हा ओबीसीमध्येच मराठा समाज येतो। परंतु ज्या पद्धतीनं मराठा समाज हा सदन आहे किंवा मराठा समाजाला गरज नाही, ही जी दरवेळी समाजाबद्दल टीका होते, परंतु कुणबी आणि मराठा हे वेगळे नाहीत। कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी, आणि सरकारला हे करणं अशक्य नाही। वेगवेगळ्या कायद्याच्या उगाच अडचणी निर्माण करायच्या सरकारच्या हातात आहे। कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी, एक GR काढून सदर चा विषय निकाली निघू शकतो, परंतु सरकारला एक घोंगडं भिजत ठेवायचं आहे आणि वेगवेगळ्या राजकीय त्याला वळण द्यायचं। एका प्रकारे मराठा समाजावर पूर्वनियोजित असा सूड उगवण्याची भूमिका ह्या सरकारची आहे का, अशी फडणवीसांच्या माध्यमातून लोकांमध्ये, आमच्या मराठा समाजामध्ये भावना आहे। परंतु भाजप सरकारचं जी भूमिका आहे ही वास्तविक मराठा समाजाला चेपण्याची आहे, ही स्पष्ट ह्या आंदोलनाच्या चिरडण्याच्या भूमिकेतनं त्यांची दिसून येतं आहे। आज मुंबई या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलक तिथं जे गेलेले आहेत त्यांना जेवण कसं मिळणार नाही, पाणी कसं मिळणार नाही, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन मोडीत कसं काढता येईल, ह्या स्ट्रॅटेजीवर सरकार जास्त लक्ष करतं आहे, ना की हे आरक्षण कसं मिळेल ह्या समाजाला, ह्याच्यावर प्रयत्न कमी आहे। आणि आंदोलन चिरडणं, आंदोलकांना बदनाम करणं, वेगवेगळ्या राजकीय टॅक्टिक्स त्याच्यात आणून विनाकारण त्याला फाटा देणं, हे अत्यंत धूर्त आणि काळेबाज पद्धतीनं चाललेलं आहे। आणि मराठा समाज ह्या गोष्टी पाहतोय, जाणतोय, आणि आरक्षण हे तर मराठा समाजाला सरकारला द्यावंच लागेल। परंतु ही जी भाजपची आडमुठे आडेलपट्टूची भूमिका आहे ही समाजाच्या लक्षात आलेली आहे आणि समाज इथून पुढं भारतीय जनता पार्टीच्या जे सरकार आहे, म्हणजे ह्याच्यात राजकीय वास असायचं काही कारण नाही, कारण सरकार हे भाजपचं आहे आणि त्यांनीच देणं गरजेचं आहे। त्यांनी ना की शिवसेना किंवा आणि XYZ कोणते पक्ष आहेत यांच्यावर बोट न दाखवता तुम्ही काय करणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे, ही भूमिका असायला पाहिजे, परंतु सरकार करत नाही। ठीक आहे, आंदोलन चाललेलं आहे, दिवसेंदिवस या आंदोलनाला धार येईल। आणि जरांगे साहेबांनी जसं सांगितलं आहे, काल मला वाटतं टीव्हीमध्ये त्यांनी सांगितलं, हे 7 टप्प्यामध्ये आंदोलन आहे आणि आंदोलनाची धार वाढत जाईल आणि ह्याचं नुकसान समाजाला होईल, मराठा समाजाला होईल, त्याप्रमाणे महाराष्ट्राला सुद्धा होईल। त्यामुळं ह्या 7 टप्प्यांची वाट न बघता सरकारने याच्यावर तातडीनं तोडगा काढावा आणि तोडगा काढणं सोपं आहे, परंतु त्यांना काढायची इच्छा नाही। मी म्हणतो गणराय आता बसलेले आहेत, यांना सुबुद्धी देऊ
की बाबा ह्याच्यावर मराठ्यांना 50% ओबीसीमधून आरक्षण द्या, कुणावर अन्याय होण्याची काही भूमिका नाही. आणि अन्याय कशासाठी, मराठा समाजानं कधीही अन्याय केलेला नाही कुठल्या समाजावर, कायम सगळ्या समाजाला घेऊन समाज आमचा पुढं गेलेला आहे. स्वतःच्या ताटातली भाकरी देण्याची भूमिका मराठा समाजानं घेतलेली आहे, परंतु अन्य समाजाची तिची भूमिका दिसत नाही, ही खेदानं म्हणावं लागते. ॲडव्होकेट मंगेश मामुलकर साहेब, शासनानं कायदेशीर मार्ग काढण्यासंदर्भात आपलं काय मत आहे? कशा माध्यमातून आता 50% तर रिझर्वेशनचा कोटा पूर्ण झालेला आहे, तर आता इथं आपले जरांगे साहेब तर म्हणतात आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ओबीसी नेते म्हणतात आम्ही ओबीसीमध्ये येऊन देणार नाहीत, शासन म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, तर इथं कायदेशीर कसा मार्ग काढला जाईल असं तुम्हाला वाटतंय? आता याच्यामध्ये आमचे नेते मराठा समाजाचे नेते जे आहेत, आंदोलनकर्ते मनोज जरांगे साहेब पाटील, तर यांनी सुद्धा काही पर्याय दिलेले. त्याच्यामध्ये मराठा व कुणबी हे एकच आहे. तर असं तुम्ही गॅझेट जे आपल्या इकडं उपलब्ध आहेत, हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, किंवा इंग्रजांच्या काळातील जे काय कागदपत्र आहेत त्यानुसार सुद्धा आपण तुम्ही तो पर्याय होऊ शकतो. त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणातून सुद्धा एक 10% आपण हा पर्याय निवडू शकतो. अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला जर वाटलं तर ते कायदा करू शकतात. इथं जसं इतर राज्यामध्ये झालेलं आहे की सरकारनंच निर्णय घेतलेला आहे आरक्षण संदर्भात, तसा निर्णय ते घेऊ शकतात. आणि सर्वोच्च न्यायालय टिकेल असं त्यांनी जर बनवलं तर ते त्याच्यामध्ये काही हरकत होणार नाही. त्याच्यामध्ये मेहरबान सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये मंजुरी होऊ शकते त्याच्यामध्ये. जाधव साहेब, आपल्याकडं आता सगळे ओबीसी नेत्यांचं असं मत आहे, मराठा समाज पुढारलेला आहे, साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी पण निर्णय दिलेला नाही, सुधारलेला समाज आहे. तर आता तुमचं याबद्दल मत काय आहे? खरं तर मराठा समाजाची आमची शोकांतिका अशी आहे की मराठा समाज हा संख्येनं जास्त आहे, आणि ह्या मराठा समाजातून जशी ओरड होते की बाबा राजकीय इतक्या वर्ष यांच्याकडंच सत्तास्थानं होती, परंतु ही मराठा समाजाची भावना आहे की मराठा समाजाचे जे ह्यापूर्वीचे सुद्धा नेतृत्व जे झालं, त्यांनी समाजाला सर्व सामावून घेऊन सगळ्यांचा कसा सर्वांगीण विकास होईल यासाठी प्रयत्न केला. परंतु आता वेळ अशी आलेली आहे की सगळ्यांचं पाहता पाहता मराठा समाज हा ग्रामीण भागात शेती या व्यवसायात अडकला होता, आणि शेती व्यवसाय सध्या तर तोट्याचाच आहे. म्हणजे जिथं कोरडवाहू जमिनी आहेत तिथं तुम्ही बघताय शेतकरी आपल्या 4 माणसांचं कुटुंब भागवू शकत नाही, आणि या सगळ्या भूमिकेमध्ये समाजाला तुम्ही कायम हे हिणवणं की मराठा समाज सदन आहे. पण ग्रामीण गावखेड्यात जाऊन बघा तुम्ही, समाजाची 2 वेळच्या जेवणाची भ्रांत तयार झालेली आहे. आणि हे आधुनिक युग आहे, इथं पैशावरच माणसाची काय सामाजिक प्रत ठरली जाते सध्या तर. आणि जर समाजाकडं पैसाच नसेल तर त्याची समाजात काय प्रत राहणार आहे? त्याच्या स्वतःच्या नातेवाईकात पाय पाहुण्यात प्रत राहत नाही, मग तो बाहेर समाजात येऊन त्याची काय प्रत राहील त्याच्या खिशात जर पैसे नसतील तर? आणि त्याची आर्थिक उन्नती जर झाली नाही तर समाज दिवसेंदिवस मागं जाईल, आणि एक वेळ अशी येईल की परत त्यांना त्या खड्ड्यातनं बाहेर काढणं कुणालाही शक्य होणार नाही. हीच वेळ आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे, आणि अन्य समाज बांधवांना सुद्धा, ओबीसी समाज बांधवांनी सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव करायला पाहिजे की आपण जे सोसलेलं आहे यापूर्वीचं, त्यातून आपल्याला ह्याच मराठा समाजाच्या राजकीय नेतृत्वाने आपल्याला वर काढलं आहे. आज छत्रपती शाहू महाराजांचा आपण वारसा सांगतो. छत्रपती शाहू महाराज हा मराठा समाजातून आलेले राजे होते, आणि त्यांनी कधीही दुजाभाव न करता सगळ्या समाजाला सामावून घेण्याची भूमिका ठेवली. म्हणून मराठा समाज असं म्हणता येणार नाही की त्याला आता गरज नाही, त्याला आता गरज आहे, आणि ती दिली पाहिजे, ही अशी सर्व मराठा समाजाची भूमिका आहे. आणि आमच्या राजकीय नेत्यांना सुद्धा तशी सुबुद्धी यावी, जे वर सत्तेत बसलेले आहेत, कारखानदार आहेत तुम्ही म्हणताय, त्यांना सुद्धा ती सुबुद्धी यावी, आणि त्यांनी आपल्या समाजासाठी प्रयत्न करावा. पण ओबीसींच्या नेत्यांचं म्हणणं आहे की SC BC आणि EWS हे आरक्षण 10% दिलेलं आहे, मग अजून आरक्षणाची आता काय गरज आहे मराठा समाजाला? तर या संदर्भामध्ये ॲडव्होकेट मंगेश मामुलकर साहेब आपलं मत जरा व्यक्त करावं. आता SC BCचं आणि हे आता सध्या तरी शासनाने बंद केलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहत असाल आता साधा जर तुम्ही अगदी दाखला काढायचं, कुणबी दाखला जरी काढायचं असलं तरी शासनानं सर्व आता तांत्रिक ज्या मुद्द्यावरती सर्व बंद केलेलं आहे. आणि एक साधा जरी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जरी काढायला गेलो तरी 2-2, 3-3 महिने त्याला आपल्याला मिळत नाही. याच्या व्यतिरिक्त बाकीच्यांना जर असेल तर काही दाखल्याची गरज नाही आहे.
हां, म्हणजे आपल्याला थोडक्यात अजून एवढ्यात पण पूर्ण होत नाही आहे. मराठा समाज हा ओबीसीमध्येच आहे असं तुमचं मत आहे. राहुल जगताप साहेब आता इथं नेमके सकाळी सकाळी आलेले आहेत, तर त्यांचंही आपण मत जाणून घेऊया की त्या ओबीसी आणि मराठा जो वाद चाललेला आहे, जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, तर त्या संदर्भात तुमचा काय मत व्यक्त करताय? मराठा समाज हा मागासलेलाच आहे आत्ता पूर्ण. त्याला आरक्षणाची गरजच आहे. कारण काय झालेलं आहे, मराठ्यांना आता ह्याच्यात मार्कलिस्ट म्हणजे गुणवत्ता असून सकट नोकरींची तर गरज मिळतच नाही आहेत आज. कारण आरक्षणामुळं ओबीसी समाजांनाच नोकऱ्या जास्त मिळत आहेत. तिथं तर मराठा समाज मागासलेला आहेच आता ह्या गोष्टीत. म्हणजे त्याच्याकडं 100पैकी 95 गुण असून पण त्याला नोकरी मिळत नाही आहे. हा विषय तर सगळ्यांच्याच मुद्द्या लक्षात येतोय. यासाठी मराठ्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मागासलेला पण तर झालेलाच आहे. आज काय झालेलं आहे, लोकांच्याकडं तेवढी उत्पन्नाची साधनं राहिलेली नाहीत मराठा समाजाकडं. त्यामुळं तो पण मागासलेला आहे. त्याला आत्ता कुठं दारोदार भटकून आपल्या उपजीविकेचं साधन बनवावं लागतं. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. राहुल जगताप साहेबांनी सांगितलं की मराठ्यांकडे आता उत्पन्नाची काही साधनं राहिलेली नाही, समाज गरीब होत चाललेला आहे, तर शासनाने ह्या बाबीमध्ये कसा तोडगा काढावं असं सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव जाधव साहेब यांना विचारतो की मराठ्यांकडे आता उत्पन्नाचं साधन नाही, नोकरी कमी झालेली आहेत, नोकऱ्या नाही आहेत, जमीन नाही आहे, दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, तर शासनाने ह्या बाबतीत काय त्यांना मुलांची शिक्षणाची फी भरायची असेल तर पैसे नाही आहेत, तर अशा संदर्भात शासनानं काय तोडगा काढावा असे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक शिवाजीराव जाधव साहेब आपल्याला व्यक्त होत आहेत. खरं तर सरकार म्हणते ECBC 10% सेपरेट मराठा समाजाला रिझर्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, नुसतं शिक्षणाचं नाही, समाज जर OBCमध्ये घातला गेला तर OBCसाठी आपण शासनाच्या योजना बऱ्याचशा बघतो की शेती करताना OBCमध्ये सवलत आहे, नोकरी धंदा नवीन व्यवसाय उभा करताना OBCमधून त्याला योजनांचा फायदा मिळतो. परंतु SCBCतून पाहतो आपण इकडनं तेवढ्या फक्त शिक्षण सोडलं तर बाकीकडे फायदा मिळत नाही. तर OBCमध्ये जर समाज गेला तर त्याला सर्वांगीण विकास त्याचा होणं गरजेचं आहे ना, फक्त शिक्षण असं नाही. आता जी लोक नवीन पिढी आहे त्यांना शिक्षणाचा फायदा होईल, पण समजा आमच्यासारखे मिडल एजची लोक आहेत 40-45 वर्षाची, आज शिक्षणाबरोबर आम्हाला व्यवसाय करायचा आहे किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजनातून उद्योगधंदे करायचे, तर त्यालासुद्धा OBCमधून जर आमची दाखल केलं तर आम्हाला त्याचाही फायदा होईल. गावगाड्यामध्ये याच्यामध्ये राजकीय जरी म्हणत असले नको, तरी मराठा समाजाला का राजकीय नको? राजकीय गाव पातळीवर गावगाडा चालवणारा मराठा समाज आहे, त्याला तिथंही संधी मिळायला पाहिजे ना की जो ज्याची क्षमता नाही त्याला नुसतं रिझर्वेशनच्या जोरावर तुम्ही जर राजकीय सत्तास्थान दिलं तर त्या गावाचं सुद्धा वाटोळच करणार ना. तो ज्याच्या क्षमता आहेत त्याला तुम्ही द्या, म्हणजे ते क्षेत्रसुद्धा तुम्ही का. पण त्याला सामाजिक जरा प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून तर त्यांनी आरक्षणाचं काढलं आहे ना. त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्या जे काय OBC किंवा गावगाड्यातला जो आलोतेदार बलुतेदार आहे तर त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून ते आरक्षण मागत आहेत. नाही, आम्ही पण तेच म्हणतोय ना, आम्हाला बी सामाजिक प्रतिष्ठा मिळायला पाहिजे ना समाजात. म्हणजे मराठा समाजामधले 100% लोक काय सगळेच राजकीय ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य झालेले नाहीत ना. म्हणजे जो आमच्यातला सुद्धा जो दाबलेला समाज आहे, गरजवंत मराठा आहे, त्याला पण तिथे संधी मिळायला पाहिजे ना. ॲडव्होकेट मंगेश माहुलकर साहेब, आता याच्यामध्ये मराठा समाजाचे जे नेते आहेत, प्रवीणदादा गायकवाड असतील, राजेंद्र कोंढरे असतील, बाळासाहेब सराटे असतील, या सर्वांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला EWS SCBCचं आहे आरक्षण, तर आता जरांगे पाटील साहेब तर म्हणतात OBCतूनच पाहिजे, तर ह्याचा तोडगा कसा काढला पाहिजे? आता याचा तोडगा काढला पाहिजे म्हणजे काय, आपल्या राज्यघटनेत दिल्याप्रमाणे आपण मंडल आयोग स्थापन करू शकतो. जसं आपण आरक्षण इतर समाजासाठी आरक्षण दिलं आहे त्याप्रमाणे आपल्या या राज्यघटनेमध्ये तशा प्रकारे तरतुदी आहेत, कायदेशीर तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये 50%च्या वरती जरी देता येत नसेल तरीसुद्धा मंडल आयोग स्थापन करून त्याच्यावरती कायदेशीर मार्गे तोडगा आपण काढू शकतो त्याच्यामध्ये. चालतं, ठीक आहे. आता हे आपले सातारमधले सकाळी सकाळी वॉकिंगला निघाले ॲडव्होकेट मंगेश माहुलकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक शिवाजीराव जाधव साहेब आणि आपले कॉम्प्युटरमधले तज्ज्ञ असलेले राहुल जगताप साहेब, या सर्वांनी मराठा आरक्षणासंदर्भात वॉकिंगसाठी जात असताना थोडा वेळ दिला, त्याबद्दल नवदर्पण न्यूजतर्फे त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की यांचं अतिशय
वाखाणण्याजोगं असं ह्यांचं मराठा आरक्षणासंदर्भात मत आहे. या संदर्भात आपण परत आणि त्यांच्याशी विश्लेषणात्मक चर्चा करूया. धन्यवाद. नवदर्पण न्यूज सातारा.